पालघरच्या अभूतपूर्व विजयी आंदोलनानंतर आता नाशिकचं एक जबरदस्त आंदोलन आज नाशिकमधून सुरू झालेलं आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा, CITU वगैरे या सगळ्यांच्या वतीने, आणि आज हा मोर्चा मुंबईपर्यंत जाणार आहे. मुख्य प्रश्न तेच आहेत जे पालघरचे होते, थोडेसे नवीन आहेत. एक जमिनीचा प्रश्न आहे, फॉरेस्ट प्लॉट नावे करा. त्याचबरोबर नद्या ज्या पश्चिम वाहिनी आहेत त्या पूर्व वाहिनीमध्ये दुष्काळी भागामध्ये पाणी द्या. त्याचबरोबर इतर मुद्दे जे आहेत, जे एक संबंध आज मोठमोठ्या भांडवलदार वर्गाच्या विरुद्ध, हे सगळे आज या ठिकाणी कॉर्पोरेटच्या विरुद्ध हे आपण करतोय. त्यामुळे हे सगळे जे प्रश्न आहेत याच्यावर एक प्रचंड मोठं हे आंदोलन आज नाशिकमधून सुरू झालेलं आहे. ठाणे पालघर जिल्ह्यातील 40,000च्या जबरदस्त लॉंग मार्च नंतर आज नाशिक जिल्ह्यामध्ये प्रचंड मोठा लॉंग मार्च किसान सभा आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने निघतोय. हजारो शेतकरी याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत. फॉरेस्ट राईट ऍक्टची म्हणजेच वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी करा ही प्रमुख मागणी या आंदोलनामध्ये आहे. त्याचबरोबर जे पाणी समुद्राला वाहून जातं ते अडवलं पाहिजे, स्थानिकांना दिलं पाहिजे आणि मराठवाड्याच्या कोरडवाहू भागाला ते दिलं पाहिजे, ही मागणी आम्ही घेतलेली आहे. किसान सभा सातत्यानं शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी लढते. आता हे 2 आंदोलन आदिवासींसाठी झाले. यापूर्वी बिगर आदिवासी शेतकऱ्यांसाठी सुद्धा जबरदस्त लढा किसान सभेनं केलेला आहे. विशेषतः विदर्भामध्ये झालेला शेतकरी कर्जमाफीचा प्रचंड लढा आपण पाहिला. त्यानंतर उसाला भाव मिळावा यासाठीचा लढा नुकताच महाराष्ट्रामध्ये लढला गेला. अतिवृष्टीमध्ये जे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं त्याच्यासाठीच किसान सभा लढली. शक्तीपीठमध्ये ज्या जमिनी जात आहेत यासाठी किसान सभा लढते आहे. सरकार मात्र आंदोलनापुरतं या मागण्या मान्य करतं, मात्र अंमलबजावणीची जेव्हा वेळ येते त्यावेळी दुर्लक्ष करण्यात येतं. कॉर्पोरेट कंपन्यांसाठी, अदानी अंबानींसाठी काम करायचं हे सरकारचं धोरण आहे. त्यांच्या संबंध साधन संपत्तीच्या जोरावर, अदानी अंबानीच्या साधन संपत्तीच्या जोरावर या सरकारची सत्ता टिकून आहे. दुसऱ्या बाजूला मात्र संबंध महाराष्ट्र त्या बदल्यामध्ये आनंद देण्याचं काम बीजेपीचं सरकार महाराष्ट्रात आणि देशात करत आहे. त्याच्या विरोधातला हा असंतोष या मोर्चाच्या निमित्तानं महाराष्ट्रात व्यक्त होताना दिसतो आहे. या ठिकाणी आज परत सुरगाणा, नाशिक ते मुंबई असा पायी लांग मार्च या ठिकाणी निघालेला आहे. आपण बघतात की लाखोच्या संख्येने लोक या ठिकाणी निघालेत. युवक आणि युवतींची संख्या फार मोठ्या संख्येने याच्यामध्ये आहे आणि वनजमिनीची अंमलबजावणी काटेकोरपणे होऊन स्वतंत्र सातबारा हा वनपट्टेधारकांना मिळाला पाहिजे, ही एक मागणी आहे. त्याचबरोबर जिल्हा परिषद शासकीय आश्रमशाळा
यामधील जे काही रिक्त पदे आहेत शिक्षकांची ती भरून या ठिकाणी शिक्षणाचा जो काही विद्यार्थ्यांचा जो नुकसान होतोय तो नुकसान या ठिकाणी भरून काढला पाहिजे, ती एक मागणी या ठिकाणी आहे। त्याचबरोबर पश्चिम पट्ट्यातले जे काही नद्याद्वारे वाहून जाणारं पाणी आहे ते पाणी या ठिकाणी अडवलं पाहिजे। त्या भागातल्या शेतकऱ्यांना शेतीसाठी पिण्यासाठी ते उपलब्ध करून दिलं पाहिजे, ही पण मागणी या किसान सभेच्या लॉंग मार्चमध्ये या प्रामुख्याने आज आपण घेऊन मुंबईला चाललेलो आहोत। आणि या आणि अशा अनेक मागण्या घेऊन आपण हा लॉंग मार्च मोठा करूया आणि सक्सेस करूया। ह्या मागण्या मान्य करून त्याची अंमलबजावणी करून या लोकांचा आपण या ठिकाणी किसान सभेच्या माध्यमातून नक्कीच फायदा करूया। अखिल भारतीय किसान सभेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी विशेषतः वन हक्क कायद्याची अंमलबजावणी करावी आणि इतर 7 मागण्यांसाठी हा लॉंग मार्च मुंबईकडे निघालेला आहे। 50,000 पेक्षा जास्त शेतकरी सहभागी आहेत। महाराष्ट्र सरकारच्या विरोधात काढण्यात आलेला हा 5वा लॉंग मार्च आहे। 2018 पासून हे आंदोलन चालू आहे। 2006 मध्ये वन हक्क कायदा झाला, 20 वर्ष झाली तरी सुद्धा त्या कायद्याची अंमलबजावणी झालेली नाही आहे आणि आदिवासींना त्यांचे वनपट्टे जेवढे त्यांच्या ताब्यात आहे ते त्यांच्या हक्काचे मिळालेले नाही आहेत, त्याच्यासाठीचा हा संघर्ष आहे। त्याचबरोबर जे गुजरातमध्ये पाणी वाहून जातं, जे महाराष्ट्राचं हक्काचं पाणी आहे, ते पाणी वळवून दुष्काळी भाग जो महाराष्ट्रातला आहे आणि स्थानिक शेतकरी त्यांना ते द्यावं याच्यासाठी गेले 25-30 वर्षापासून घोषणा चालू आहे आणि परंतु हे पाणी वळवण्याला काही सरकार प्राधान्य देत नाही आहे। शिक्षण आरोग्य क्षेत्रामध्ये दुर्दशा झालेली आहे, बेरोजगारी वाढलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये हे सरकार फक्त अदानी अंबानीसाठी काम करत आहे, श्रीमंतांसाठी काम करत आहे। या देशातले महाराष्ट्रातले 90% लोक शेतकरी कामगार बेरोजगार आहेत, त्या लोकांसाठी हे सरकार कुठलंही काम करत नाही आणि म्हणून कष्टकऱ्यांच्या मागण्या घेऊन हा लॉंग मार्च मुंबईकडे निघालेला आहे। आज नाशिक जिल्ह्यामध्ये अखिल भारतीय किसान सभा आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या नेतृत्वाखाली लॉंग मार्च मुंबईकडे कूच करत आहे। गेल्या 6-7 महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रश्नांसाठी आंदोलनं सुरू आहेत। विदर्भामध्ये अतिवृष्टीनं झालेले नुकसान भरपाईच्या संदर्भात, कर्जमाफीच्या संदर्भात आंदोलन झालं। ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं मराठवाड्यामध्ये आंदोलन झालं। पश्चिम महाराष्ट्रामध्ये हे जमीन अधिग्रहणाच्या संदर्भामध्ये शक्तीपीठसाठी जबरदस्तीनं घेत असलेल्या जमिनीच्या संदर्भात आंदोलन सुरूच आहे। गेल्या आठवड्यामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये चारोटी ते पालघर हजारो लोक चालत आली आणि त्या ठिकाणी ठिय्या मारून बसलेले होते। आज नाशिक जिल्ह्यामधले सुद्धा लोक हे लॉंग मार्चच्या साठी आत्ता मुंबईच्या दिशेने चाललेले आहेत। महाराष्ट्रामध्ये जे प्रश्न आहेत, जमीन अधिग्रहणाचा प्रश्न असेल, वनाधिकारचा प्रश्न असेल, कर्जमाफीचा प्रश्न असेल, हे सगळे प्रश्न गेल्या अनेक दिवसापासून भिजत पडलेले आहेत। म्हणून सातत्यानं ही आंदोलनं करण्याची गरज हे किसान सभेला वाटते आहे।